नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। अशोक वाटिका यांचे लोकार्पण व बुद्ध विहार व परिसराचे सौंदर्यीकरणाचा भूमिपूजन समारंभ। आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या धर्मपत्नी राजश्रीताई जाधव, सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, रंजनाताई रायमुलकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। पत्रकार गजेंद्र गवई म्हणतात, विद्यमान आमदार आमच्या समाजाचे असूनही आमच्या समाजाची कामे होत नाहीत, आमच्या समाजाला वागणूक बरोबर मिळत नाही। संजय रायमुलकर साहेब हेच आमच्या अंतःकरणातील आमदार होते व सध्या आहेत, भविष्यातही राहणार आहेत। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांच्या निधीमधून 1 कोटी रुपयांचे भव्य, दिव्य व अतिशय चांगले असे अशोक वाटिका भवन पूर्ण झाले असून या अशोक वाटिका भवनाचा लोकार्पण सोहळा व 1 कोटी रुपयांचा बुद्ध विहार व परिसराचा सौंदर्यीकरण भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या धर्मपत्नी राजश्रीताई जाधव, माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब, युवासेना जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, रंजनाताई रायमुलकर आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी वरील कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पत्रकार गजेंद्र गवळी यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब, ऋषीभाऊ जाधव, सुरेश तात्या वाळूकर यांच्या माध्यमातून अशोक वाटिका व बुद्ध विहारचा न भूतो न भविष्यती असा विकास होत आहे। संजय रायमुलकर हा माणूस विकास पुरुष असून जात, धर्म, पंथ न पाहता रायमुलकर साहेब गेल्या 15 वर्षापासून मागासवर्गीय समाज बांधवांचे विविध कामे करत आहेत। आज मागासवर्गीयांची प्रत्येक गावामध्ये विकासात्मक कामे झाली आहेत व अजूनही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत। विधानसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल काय लागले काय नाही लागले याला काही महत्त्व नाही, मात्र आमच्या समाजाचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून आमच्या समाजाला पाहिजे तशी वागणूक मिळत नाही, आमच्या समाजाची कामे होत नाहीत। त्यामुळे विकास कामे करत असताना कोणीही समाज न पाहता कोण आपला विकास करणार व कोण आपला विकास करू शकतो त्याच माणसाच्या पाठीमागे 100% आपण उभे राहिले पाहिजे, असंही यावेळी गजेंद्र गवई यांनी सांगितलं। गजेंद्र गवई म्हणाले की प्रतापराव जाधव साहेब, संजय रायमुलकर साहेब हे नेते जनतेच्या हृदयावर राज्य करणारे आहेत। रायमुलकर यांनी बौद्ध विहार, संविधान भवन यासह मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विकासाची मोठी कामे केली आहेत। विद्यमान आमदारांकडून हीन दर्जाची वागणूक मागासवर्गीय घटकांना देण्यात येत आहे। कार्यक्रमाला माजी नगरसेवक मनोज जाधव, तौफिक कुरेशी, रामेश्वर भिसे, रविराज रहाटे, त्याचप्रमाणे हर्षल गायकवाड, रवी जुनघरे, मुन्ना ठाकूर, अश्रू मानवतकर, प्रवीण बुंदे, अक्काताई गायकवाड, महिला आघाडीच्या वैशालताई सावजी आणि सुरेश पवार, मदन पवार, मुरलीधर गवई, यशोधरा महिला मंडळाच्या गोकर्णबाई मोरे, रंजनाताई संपकाळ, संगीता पवार, लक्ष्मीबाई मोरे, मीना माने, मंदाताई सरकटे, गंगूबाई माने, मीना पवार, उषा पवार, शोभा पवार, सयाबाई अंभोरे, सुमन सुरोशे, पूजा रणशूर, अन्नपूर्णा पवार, सुमन कळासरे, मंगलताई अंभोरे, रेखा अंभोरे, रत्नमाला देबाजे, सविता देबाजे, पुष्पा खोडके आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या।
शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या महाराष्ट्राचे आनबान शान छत्रपती शिवाजी राजे राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ आणि ज्यांचा आज खऱ्या अर्थानं स्मृती दिन या ठिकाणी आहे, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या तमाम बहुजन नायकांना त्यांच्या विचारधारेला आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वप्रथम सर्वांच्या वतीने त्रिवार अभिवादन करूया। या कार्यक्रमाचे जे भूमिपूजन यांच्या हस्ते झालं त्या नामदार खासदार प्रतापराव जाधव साहेब, केंद्रीय मंत्री यांच्या धर्मपत्नीताई, त्याचप्रमाणे ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या पुढाकारानं या मेहकराच्या इतिहासामध्ये एक नवीन आयाम हे भविष्यासाठी सुरू झालं, हे या जनतेचे खऱ्या अर्थानं जनतेच्या हृदयावरती या ठिकाणी राज्य करणारे एकमेव लोकनेता डॉक्टर संजयजी रायमुलकर, ज्यांच्या आयोजनातून नियोजनातून हे काम या ठिकाणी होत आहे, ते भाई कैलास सुद्धाने आणि आपल्या यशोधरा महिला मंडळाच्या सर्व महिला आणि अक्काताई गायकवाड आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांनो, नागरिक बंधूंनो, भगिनींनो, बंधुजनांनो, खरं तर या ठिकाणी हा कार्यक्रम या मेहकर नगरीच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व असा कार्यक्रम आहे। गेल्या अनेक वर्षानुवर्षे या ठिकाणी या मेहकरामध्ये मेहकर तालुक्यामध्ये असणाऱ्या तमाम बौद्ध बांधवांसाठी खूप मोठा चिंतेचा आणि गहन असा विषय होता। मागच्या काही दिवसामध्ये भाई कैलास सुद्धाने यांच्या सहकार्याने आम्ही बुद्ध विहारामध्ये खूप जुने अर्थात असं पाहिला एक मीटिंग घेतली होती आपण, आणि असं ठरलं गेलं की त्या मीटिंगच्या माध्यमातून या मेहकरमध्ये एक महाबोधी बुद्ध विहाराच्या धर्तीवरती एक खूप मोठं दालन या ठिकाणी निर्माण व्हावं, आणि त्या मीटिंगला अनेक तरुण युवक या ठिकाणी उपस्थित होते। परंतु ही खुणगाट ही झालेली चर्चा भाईच्या अंतःकरणामध्ये अशी काही रुजल्या गेली की भाईनं तो विषय घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर यांच्या कानावर सुरेश तात्यांच्या माध्यमातून हा विषय लावून धरला, आणि त्याची परिणिती अशी झाली की मागच्या 1-2 वर्षामध्ये एवढं सुंदर असं काम या अशोक हॉलच्या माध्यमातून हे पूर्णत्वास गेलं, आणि जे काही विरोधक मंडळी त्यांना वाटत हे काम होणार नाही, काहीतरी भाई वेगळं करतात आणि हे घडणार नाही, आणि ही मानसिकता जी लोकांच्या निर्माण झाली होती, काहीतरी सोशल मीडियावर चुकीचं लिहिण्याचा प्रयत्न केला जायचा। पण मला असं वाटतं की आपण सर्व लोकांनी विकासाचे साथीदार असले पाहिजे, जर आपल्या सोबत विकासाचे शिलेदार असतील तर, आणि मग विकासाचे शिलेदार जर तुमच्या सोबत आहेत तर अशा वेळेस आपण विकासाचे साथीदार या काळामध्ये असलं पाहिजे। आणि मला असं वाटतं विकास काय असतो, विकासाची परिसीमा काय असते, विकासाची व्याख्या काय असते, हे जर कोणाकडून जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी डॉक्टर संजय रायमुलकरच्या माध्यमातून, कारण मी लॉर्ड बुद्ध विचारांच्या माध्यमातून अनेक वेळेस भाऊंचे इंटरव्ह्यू केले, आणि असे काही खोचक प्रश्न एक पत्रकार कसा असतो, शोध पत्रकारिता कशी असते या माध्यमातून त्यांच्याकडे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पण मला असं वाटते मागच्या 2.5 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये हजारो करोड रुपयाचे, कोटी रुपयाचे काम या ठिकाणी डॉक्टर संजय रायमुलकरच्या माध्यमातून झाले, आणि हे सगळे पुरावे आपल्या समोर सर्वांच्या समोर उभे आहेत। आणि म्हणून जनमानसाच्या अंतःकरणामध्ये मताची लढाई काही असो, पण माणसाच्या अंतःकरणामध्ये जो लोकनेता खऱ्या अर्थानं माणसाला माणूसपण देण्याचं काम करतो, माणसाकडे माणूसपण म्हणून बघण्याचं काम करतो, ते व्यक्तिमत्व जर असेल या ठिकाणी डॉक्टर संजय रायमुलकर आहे। भाऊ तुम्हाला सांगा हरकत नाही, निवडणूक काय हो, रिझल्ट काय लागो, परंतु आमदार या तुम्ही आमच्या अंतःकरणामध्ये आज खऱ्या आमदार आहात। कारण आमचा अनुभव असा आहे की जे कोणी विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत, समाजाचा स्वाभिमान वाटला लोकांना, परंतु जेव्हा जेव्हा समाजाचे लोक तिकडे जातात, एक प्रवक्ता म्हणून जबाबदारीने बोलतो, जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातात पण आमच्या समाजाच्या लोकांना अतिशय वेगळ्या पद्धतीची वर्तणूक आणि वेगळ्या पद्धतीची बोलणी मांडणी या ठिकाणी होते आहे, का माणसं नाहीत आम्ही, आणि म्हणून हा जो युग आहे हा खूप काळ टिकणार नसतो, हे तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो। आणि म्हणून भाऊ तुम्ही लोकांच्या जनमानसाच्या हृदयातल्या अंतःकरणात या ठिकाणी खूप मोठं नेतृत्व तुम्ही आहात, आणि तुम्हाला माहिती मंडळी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो या सातत्यानं भाऊच्या सोबत सुरुवातीला होतो, आजही भविष्यात आम्ही राहू, भला आम्ही प्रयत्न नसेल कारण आम्ही मीडियामध्ये आहोत, प्रवक्ता आहोत, आणि त्या पद्धतीने आम्हाला सगळे पॅरलल राहावं लागतंय, परंतु एक समाजाचा घटक म्हणून सातत्यानं संजय रायमुलकरच्या सोबत जेव्हा संजय रायमुलकर या तालुक्याचे तालुका प्रमुख होते
तेव्हापासून संजय रायमुलकरला गजेंद्र गवई नावाचे हे व्यक्तित्व सामुदायिक सोहळ्याचे कार्यक्रम असतील, देवळाबाईचे कुठलेही कार्यक्रम असतील, अख्खा समाज गजेंद्र गवईच्या विरोधामध्ये गेला असेल, पण भाऊजी आणि खासदार प्रतापराव जाधव यांचे डिजिटल फ्लेक्स लावण्याचं काम याही काळामध्ये गजेंद्र गवई या ठिकाणी केलं हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्की सांगतो. पुन्हा मंडळी आपल्याला सांगतो की देवगाव पाळीमध्ये बुद्ध विहार बांधलं गेलं. 5-10 लाख रुपये त्या बुद्ध विहाराला तत्कालीन परिस्थितीमध्ये खर्च केले, लोकांनी लोकवर्गणी दिली, परंतु भाऊच्या पाठीमागे लागलो की भाऊ इथं लोकांना विहाराचं स्ट्रक्चर उभं राहिलं. प्रचंड मोठी जागा आहे, देखणी जागा आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आहे, परंतु इथे तुमच्या माध्यमातून काम झालं पाहिजे. सुरेश दातेच्या पाठीमागे सातत्याने लागलो. सुरेश दात्यांना सातत्याने ऋषीभाऊ असतील आणि आमदार साहेब असतील यांच्याकडे ही मागणी लावून धरली आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही 25 ते 30 लाखाचं संविधान भवन या मेहकर तालुक्याचं पहिलं देवगाव माळीच्या बुद्ध विहारावर या ठिकाणी आज दिसते आहे. एवढी मोठी प्रचंड वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्याचं काम आता या ठिकाणी प्रगती पथावर आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आमदार साहेबांना विनंती करू इच्छितो की भाऊ त्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन या पद्धतीने गजेंद्र गवई यांची पूर्ण टीम करण्याच्या तयारीमध्ये आहे की तो अतिशय देदीप्यमान कार्यक्रम असेल, या जिल्ह्याला लाजेल अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमाचं आपल्याला इनॉग्रेशन करायचं आहे. आणि म्हणून त्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं तुमच्या सोबत राहणार आहोत. आता बांधकाम पूर्ण झालेलं आहे. माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला नम्र विनंती आहे, तात्यांना विनंती आहे की उर्वरित दिवसामध्ये त्याचं लवकर प्लास्टर होऊन या पद्धतीचं सुशोभीकरण करून अशा पद्धतीचा तो जो हाल निर्माण झाला तर जिल्हाभरातून त्या ठिकाणी लोक विवाह लावण्याच्या निमित्तानं भेट देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाचे कार्यक्रम, वेगवेगळे धम्माचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. जेव्हा या वास्तूमध्ये जे लोकांचे पाय जातील तिथं ते लोक जातील, तेव्हा नक्कीच तुम्ही आठवणीत राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या आयुष्यामध्ये देवगाव माळीच्या आपल्या शिवारामध्ये, आपल्या परिसरामध्ये, कारण नांद्रा धाडे आणि देवगाव माळी काही दूर नाही, आम्ही सगळे शिवभाऊ आहोत, तर त्या परिसरामध्ये हे ऐतिहासिक काम झाल्यामुळं हा इतिहास केवळ आणि केवळ फक्त तुमच्या नावावर हा लिहिला झाला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता बंधूंनो फक्त एक गोष्ट सांगतो, आवर्जून लोकांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे की एका गावाला एक आग लागली होती. आग लागल्यानंतर काय झालं की लोकांचा आरडाओरड सुरू झाला आणि आरडाओरड सुरू झाल्यानंतर मग लोक प्रयत्न करायला लागले आपल्या राजाचं पाणी बकेटने आला त्याला टाकण्याचा प्रयत्न करायचा. पण त्या ठिकाणी एका झाडावरती, लिंबाच्या झाडावरती एक चिमणी होती. थंडीचे दिवस होते, प्रचंड त्या ठिकाणी थंडी पडलेली होती. तिच्या पिसाखाली लहान लहान असे मासाचे गोळे असतात, तिचे पिलं होते. परंतु गावाला आग लागलेली आहे, गावाला आग लागलेली, गाव ओढाओढ करते आहे, युद्धाचा प्रयत्न करते आहे. आणि अशा अवस्थेत त्याच्या बाजूच्या खांदीवरती एक कावळा होता आणि त्या कावळ्यात आल्याला तिनं विचारलं त्याला की दादा, अरे चल म्हणे आपल्या गावाला आग लागली, म्हणजे आपण काहीतरी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. तेव्हा हा गावडा त्या चिमणीला म्हणते, अगं चिमणीबाई, आपण पक्षी आहोत, आपण पक्षी वर्गातले लोक आहोत, आपण काय या गावाला लोकांना माणसाला मदत करणार आहे? ती म्हणे नाही, आपण अशा पद्धतीनं कृतज्ञ होऊन चालणार नाही. त्या गावाच्या भरोशावर, 10 दाऱ्याच्या भरोशावर आपण आपल्या या उपजीविका भागवतो, आपल्या लेकरांचं भरण पोषण करतो आणि अशा अवस्थेत आपण मदत केली पाहिजे. पण हा शेवटी कावळा म्हणे मला काही घेतलेलं नाही, तू तुझं बघत बस. त्या चिमणीनं मावल्यानं त्या पिसाखाली असलेल्या, पखाखाली असलेल्या मासाच्या गोळ्याला तशा अवस्थेमध्ये सोडून दिलं आणि त्या चिमणीनं भरारी घेतली. चिमणी गावाच्या बाजूला असलेल्या एका तलावामध्ये गेली. थंडीच्या दिवसामध्ये स्वतःला तिनं बुडून घेतलं पाण्यामध्ये. आपल्या चोचीमध्ये जेवढे काही या पाण्याचे थेंब असतील तेवढे थेंब घेतले आणि हे सगळं घेऊन ही चिमणी बंधूजन हो त्या आगीवरती जायची आणि आपल्या पंखाला फडफड करायची. जेवढं पंखाला लागलेलं पाणी होतं ते त्या आगीवरती पडायचं. चोचीमध्ये 2-4 जे काही पाण्याचे थेंब होते ते टाकून द्यायचे त्या आगीवरती. आणि अशा पद्धतीचा दिनक्रम त्या रात्रभर त्या चिमणीनं केला. सकाळी अग्निशमन दलाच्या आकडे बम आले, त्यांनी ती आग विझवली गेली आणि मग कणावलेल्या अवस्थेमध्ये, दुःखित अवस्थेमध्ये पुन्हा त्या उल्या पंखानं आपल्या त्या लेकरावरती, त्या पक्षाच्या, त्या मासाच्या गोळ्यावरती पंख घेऊन त्या ठिकाणी ती बसली. आणि मग कणायला लागल्यानंतर बाजूचा कावडा पुन्हा तिला हिमायला लागला, अगं काय झालं म्हणे तुला कणायला, काय झालं तुला कणायला? तेव्हा तिनं सांगितलं की दादा, गावाला जी आग लागली होती ती आग विझवण्यासाठी मी या पद्धतीने माझ्या चोचीमध्ये पाणी घेऊन या ठिकाणी पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून असं ऐकल्यानंतर तो कावळा तिला
हॅलो बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.